आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। संतोष देशमुख यांच्या आई यांचा रक्तदाब आता वाढलाय। कालपासून त्या अन्नत्याग आंदोलन करतायत। वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांचं लक्षात आलं आणि औषध उपचार घेण्याचा आता डॉक्टरांनी सल्ला दिला। महत्त्वाची बातमी सध्या मस्साजोगमधून येते। संतोष देशमुख यांच्या आई यांचा आता रक्तदाब वाढलाय। कालपासून त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। दरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि औषध उपचार घेण्याचा आता डॉक्टरांनी सल्ला दिला। देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनामुळे संतोष देशमुख यांच्या आई यांचा रक्तदाब वाढलेला आहे। वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। दरम्यान आता औषधोपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला। संतोष देशमुख यांच्या प्रकरणी 9 मागण्या खरं तर देशमुख कुटुंबियांनी सरकारकडे दिलेल्या आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन करू असा पवित्रा त्यांनी घेतला। दरम्यान या अन्नत्याग आंदोलनामुळे संतोष देशमुख यांच्या आई यांचा रक्तदाब वाढलाय। कालपासून त्यांचं सुद्धा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। दरम्यान औषध उपचार घेण्याचा डॉक्टरांनी आता सल्ला दिलेला आहे। त्यामुळे आता संतोष देशमुखांच्या आई औषधोपचार घेतात का हे सुद्धा पाहावं लागेल। कालपासून मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनामुळे संतोष देशमुखांच्या आईंचा आता रक्तदाब वाढल्याचं पाहायला मिळतं। कालपासून त्या सुद्धा या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या। वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। त्यामुळे आता औषधोपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे। सोबतच अन्य मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांचं हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि याच आंदोलनामुळे संतोष देशमुख यांच्या आई यांचा रक्तदाब वाढल्याचं आता पाहायला मिळतं। कालपासून त्या सुद्धा या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्यात। वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल।